आपल्या गावातले जे काही लोक येते ना त्यांना मिसळ पाव, वडापाव, भजे पाव, चहा आपल्या तर्फे. ते पेपर लिहिणार वाचली मी. त्या पुढराच्या घरून कसला पैसा इन्कम टॅक्स वाल्याने बाहेर काढलाय रे. गादीत पैसा, औषध पैसा, ते दाण्याच्या डब्यामध्ये पैसा, ते गॅसच्या टाकीत पण पैसा. नुसता पैसाच पैसा येडे. आईला कमले हा माझ्याकडे जर एवढा पैसा असता बाई मी पैशात झोपला असतो बाई. काय भारी वाटत येड्या खरंच ना. इतका पैसा येडे, इतका पैसा म्हणजे काय विचारतो सोय नाही ना. ते किती कुठं लपून ठेवलं त्यांनी. खरंच बाई. मी मोठा झालो ना, मी इन्कम टॅक्स मध्येच कामाला जाणार आणि असा सगळा 2 नंबरचा पैसा बाहेर काढणार मोठं झाल्यावर. हो मोठा हो. अभ्यास कर, शिक्षण कर, मोठा इन्कम टॅक्स ऑफिसर. गंठन जा बाळा जा अभ्यास कर. अभ्यास कर, जा. जाऊ हा, अभ्यास कर आपण नक्की जा. काय तू मोठा झाल्यावर आता किती मोठा व्हायचा ह्यो. निम्मा टप्प्याच्या पुढे गेलं ना ते आता. एक तेरा एक मेरा. आयला आपल्या गावात बी काही कमी पैसा नाही. पुढाऱ्यातल्या घरातले लहान लहान पोरं बी पैसे खेळत आहेत. एक तेरा एक मेरा. एक तेरा एक तेरा. अय, काय खेळतो रे पोरांनो? काय नाही. लोटा वाटी तो काय? हा मला हे लोटा द्या ना, मी त्या बदल्यात काहीतरी देतो तुम्हाला. काहीतरी म्हणजे काय? आईस्क्रीम. बर ठीक आहे धरा, पण आम्हाला लवकर आईस्क्रीम. लगेच असं गेलो ना असं आलो. येऊ का? हा धन्यवाद. मंडळ आपले आभारी. थँक्यू. बर का शेठजी, बोला ना. आपल्या गावातले जे काही लोक येते ना त्यांना मिसळ पाव, वडापाव, भजे पाव, चहा आपल्या तर्फे. काय अडचण नाही. काय होईल लिहून ठेवा. संध्याकाळी जाताना आवाज द्या, रोख पैसे घेऊन जा. चालेल. येऊ का? हो. तुम्हाला काय खायचं प्यायचं असेल ना, बिंदास खा. मी चाललोय आतमध्ये, तुमचं बिल बी देऊन टाकतो. लाजू नका, बिंदास खा ना. राम राम. राम राम. आपल्या गावातले जे काही लोक येतील ना दिवसभरात, सगळ्यांना मसाला पान खाऊ घालायचं. काय पैसे असतील संध्याकाळी माझ्याकडून घेऊन टाका. आज असंच बर्थडे आहे माझा. असं आहे का? येऊ का मग? बिंदास खाऊ घाला. मला सांग फोन अरे होय, म्हणा आम्ही. कुठं चालले? बोल ना भाई, ते ह्याच्याकडे झालं वाळूकडं. का बरं? काम होतं आमचं, चाललो तिकडे. तुला काय आणायचं? हे राहू दे तुम्हाला. ऐश करा, मज्जा करा, मज्जा. आम्हाला हे 500 रुपये. काय खायचं ते खा, काय प्यायचं ते प्या, फक्त दारू पिऊ नका. अरे घंटे. अरे कमले चक्क घंट्याने आपल्याला 500 रुपये दिले. अरे पण कुठं डाका बिका टाकला. हा ना, याच्याकडे पैसे आले कुठून एवढं? बघ ना कसं दिलं खुशपर्यंत. खा प्या मजा करा. जाऊ दे, जाऊ दे, भेटले आपण ना. पैसे पण याने कुठे डाका बिका 100% दिसतोय. हो साहेब तुम्ही इकडे काय करताय? अहो ते घंट्यांची टाका घातलाय ना. काय सांगतो? मग इकडे बसा एवढे निवांता. याला काय काळजी बीज आहे का ना साहेबराव तुम्हाला? हाय पण तो हाय कुठं मला सांगा. तो झोपले नुसता बंडल मोजून राहिला पैशाचे बंडल. एवढे पैसे आले कुठून? याने डाका घातल्याशिवाय का? डाकाच घातलं टाकाच त्यांनी. घातला 100% ते. अरे आम्ही रात्रंदिवस कष्ट करतो, आम्हाला रुपया भेटत नाही. बघ ना, राहिला नाही 1 रुपया आणि तो बंडल मोजित बसलाय. बंडल चला. मोजितोय. चला चला, पुढे ते दाखवा. अशी काठी भरून टाका आणि त्याला पहिले. बघ आता बघ. तुम्हाला दाखवतो पटकन चला. बघा यादी असं भरून टाका. टाका टाका असं एकदम खाऊन. काय पैसे पाहिजे तुम्हाला? ए पैसे. हा बस का आता तुम्हाला पैसे देऊ राहिला त्यो. ए, काय उठ. काय हो? कसले पैसे ते? कसले म्हणजे माझे पैसे? तुझे पैसे कुठून आणले? कुठून आले? काय आता सांग तू का देऊ ठेव. बापरे. अरे साहेब हा? साहेब तुम्हाला उलट बोलून राहिला त्यो परत. तुला मी कुठून आणले खरं सांग. ओठ. सरपंचाच्या घरून. सरपंचाच्या घरून? हो म्हणजे सरपंच सरपंच घरी टाका टाकला तू. नाही नाही, मी टाका बिका नाही टाकला. मग कुठून आणले? हे सरपंचाच्या मुलाकडून घेतले खर्चायला. खर्चाला एवढे पैसे? अरे लुटायचे पण काम सुरू केले यांनी. खोटं बोलू नको. साहेब 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 तुम्ही हाणे आलाय हा ना. टाका, टाका, टाका. मी चोरी केलेली नाही, टाका घातलेली नाही मी. मग कसं काय आले पैसे? शौर्यन दिले मला.
शौर्य दिले तुला अरे गे खोटं नको बोलू जेवढे साहेब पैसे खोटं कोणा- बोलतो यो हा? शौर्याकडे एवढे पैसे आहे का वय तू मुस्कट आणू का काय खरे का येवाचा खरं नोट थोडी खोट्या नोट आहेत त्या म्हणजे याचा अर्थ असा की सरपंचाने डुप्लिकेट नोट छापायचा कारखाना टाकलाय त्या नोटा खपवल्याच्याकडे देते तर म्हणजे सगळे मिली भगत आहे खोट्या नोटा चिल्ड्रन बँक अरे पोलीस डिपार्टमेंट म्हणजे काय येड्याचा खेळ वाटला का तुम्हाला हा? खोट्या नोटा दाखवता आणि मला येड्यात काढता तुम्ही हा हा नाही